नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत घेवड्याची भाजी. यासाठी मी पाव किलो घेवडा स्वच्छ निवडून घेतला आहे. घेवड्याची भाजी करण्यासाठी आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवले आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण घालून घेतला आहे. लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा यामध्ये टाकल्यानंतर आपण तो छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातले आहे. टोमॅटो आणि कांदा आता आपण एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. या भाजीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर या भाजीला एक आंबटसर अशी छान चव येते व भाजी छान अशी मिळून येते. आता यामध्ये आपण आपल्या घराचा असं मसाले, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, तिखट असं सगळे मसाले घालून घेतले आहेत. हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आता यामध्ये चिरून घेतलेली भाजी घातली आहे. आता ह्या मसाल्यामध्ये ही भाजी घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. भाजी छान या मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घेतली आहे. ही छान मसाल्यामध्ये परतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. ही भाजी आपण वाफेवर शिजवल्याने भाजीला एक छान चव येते. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालून घेतला आहे. या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट किंवा ओले खोबरे घातल्याने भाजी छान चवीला होते. अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट घालून भाजी छान परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही घेवड्याची भाजी तयार आहे.